खरात प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळालेत। खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय, सरकारी वकिलांची कोर्टामध्ये माहिती। भोंदू खरातचा पोलीस कोठडीमधील मुक्काम वाढला। खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। खरात वाघ आणि साप दाखवून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायचा, हरणांची शिकार करून काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा असाही संशय, सरकारी वकिलांकडून धक्कादायक खुलासे। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर। भोंदू अशोक खरातचा ज्या व्यक्तीशी संबंध, त्यांची चौकशी होईल। कोणी मदत केली असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांचं खरात प्रकरणावर निवेदन। भोंदू बाबा खरातनं नरबळी दिल्याचं महाभयंकर कृत्य, खरातनं अंधश्रद्धेचा बाजार मांडून कुंभमेळा बदनाम केला, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। खरात सोबतचे नेत्यांचे फोटो, पण याला केवळ नेत्यांना दोष देता येणार नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य। कॅप्टन अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची नाशिक पोलीस करणार चौकशी। भोंदू बाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। खरात सफाई आणखीन खुलात गेलाय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली, ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। नाशिकमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबियांसोबत खरातची मालमत्ता असल्याचं समोर, सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खरात कुटुंबासोबत सातबारा पाथर्डी शिवारामध्ये मोक्याच्या ठिकाणी 40 गुंठे जागा, आयकर विभागाकडून चौकशी सुरू। भोंदू बाबा खरातचा आणखीन एक काळा कारनामा उघड, खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखाला विकत असल्याचा धक्कादायक प्रकार, लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। खरातच्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसच्या वॉचमनची दिवसभर एसआयडी चौकशी, मंदिराचे पुजारी कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्याची वॉचमनची माहिती, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची वॉचमनची माहिती। उत्तर महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर, एक महिला नेत्या खरातकडे तोडगा करण्यासाठी गेल्याची सूत्रांची माहिती, धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा, एसआयटीकडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या विरोधात आणखीन 3 नवे गुन्हे दाखल, विद्यार्थिनींवर सुद्धा अत्याचार, लग्न, धार्मिक विधी आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप। भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यामध्ये कनेक्शन असल्याचा संशय, विशेष तपास पथक इगतपुरीमध्ये दाखल। नाशिकमधील स्थानिक भोंदू बाबा खरातला गंडे दोरे अंगठ्या पुरवायचा, संबंधित भोंदू बाबाचा मोबाईल बंद असून तो फरार असल्याची चर्चा। भोंदू बाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी, मिरगावमध्ये एसआयडी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार, खरात 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। खरात प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रुपाली चाकणकरांसंदर्भातील निर्णय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये होईल, चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अलिबाग दौऱ्यामध्ये दरवाजा लागल्यानं माझ्या बोटाला जखम झाल्यावर टाके लागले, सुनील तटकरेंकडून स्पष्ट, बोटाच्या जखमेचा अर्थ कुणी कुठे लावत असेल तर तो दुर्दैव, तटकरेंचं टीकेला उत्तर। तटकरेंच्या बोटालाही दरवाजामध्ये अडकूनच दुखापत, मोठा योगायोग, सुषमा अंधारेंचा टोला, कार्यकर्ता म्हणतो चाकणकर त्या दिवशी आमच्याकडे आरतीसाठी आलेल्या, चाकणकर म्हणतायत की त्या दिवशी अजितदादांसोबत मी दौऱ्यावर होते, काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातलाच माहिती, अशी टीका। जयंत पाटलांच्या मुलानेही खरातकडे जाऊन पूजा केली, अशोक खरात 2 दिवस ईश्वरपूरला राहून आल्याची माहिती मिळतीये, चौकशी करा, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप। पद्मश्री पोपटराव पवारांच्या गाडीची भोंदूबाबा अशोक खरातकडून पूजा, गाडीची पूजा करताना दीपक केसरकर, रुपाली चाकणकर ही उपस्थित, याआधी पोपटराव पवारांचा खरातचं कौतुक करतानाचा व्हिडिओ समोर। खरातसोबत माझी भेट 4 वर्षांपूर्वी झाली होती, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलो होतो, खरातसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण, मला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप।
ओंदूबाबा खरात प्रकरणामध्ये सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. अजय मिसर मालेगाव बॉम्बस्फोट, दादर बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सरकारी वकील होते. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. अशोक खराशी संबंध असल्यानं केसरकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची एसआयटी चौकशी करावी, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी. ओंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत. शिरढोण गावामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या नावावर 7/12 नोंद झाल्याचं उघड. या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम आली कशी याची चौकशी करण्याची मागणी. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. जिनको मेरा हात पकडकर बैठना था वो बात पकडकर बैठ गए, फडणवीसांचा शायरीमधून उद्धव ठाकरेंना टोला. ऐसी कौन सी बात थी तुमने किसी और का हात पकडा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांच्या शायरीला उत्तर. विधान परिषदेच्या सदस्यांच्या निरोपाच्या भाषणामध्ये ठाकरे फडणवीसांमध्ये शेरो शायरी. उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी आयुष्य लाभो, विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शुभेच्छा. अजितदादांच्या अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला 80 कोटींचं बिल दिलं. 80 कोटी बिल दिल्याचं व्हीएसआर कंपनीच्या मालकानं सांगितलं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताचा तपास संथ गतीनं सुरू. रोहित पवारांचा आरोप. मोठा नेत्या गेल्यानंतरही आमदार बोलत नाही, चर्चा होत नाही. रोहित पवारांकडून खंत व्यक्त. मी कुठलीही शिवीगाळ केली नाही, जे बोलले त्यावर ठाम. बुलडाण्यामधल्या भाजप नेत्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम. बुलडाण्यामध्ये शिवसेना मोठी होत असल्यानं काहींचं पोट दुखतंय, संजय गायकवाडांची टीका. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी डॅमेज कंट्रोलची रणनीती. नाराजीच्या चर्चेदरम्यान ठाकरेंची खासदारांसोबत बैठक. दिल्लीमध्ये शिंदे मोदींच्या भेटीनंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात मवियाकडून पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव सादर. सातारा झेडपी वाद प्रकरणामध्ये एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश नीलम गोऱ्हेंनी दिले होते. यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला होता. यावरून नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची मागणी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं केली. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. धक्काबुक्की म्हणजे पोलिसांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तीचा परिणाम. खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा. जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींसोबत दिल्लीमध्ये चर्चा करू, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती.